आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। जिल्हा प्रशासनाच्या नावानं, पंचायत समिती प्रशासनाच्या नावानं पंचायत समिती आमच्या हक्काची, पंचायत समिती आमच्या हक्काची। मिरज पंचायत समितीत तणाव, अधिकाऱ्यांच्या हसण्यामुळे आंदोलक भडकले, चप्पल फेक आणि पोलिसांशी झटापट। आपल्या विविध मागण्यांसाठी पंचायत समितीसमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार आणि उपहासात्मक वर्तनामुळे मिरज पंचायत समितीच्या आवारात आज तीव्र संताप पाहायला मिळाला। आंदोलकांकडे पाहून अधिकारी हसल्याने आंदोलकांचा पारा चढला आणि त्यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांच्या दिशेने चप्पल फेक केली। तसेच गेट ओलांडून आत शिरण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली। या प्रकारामुळे काही काळ परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आंदोलक मिरज पंचायत समितीच्या आवारात ठिय्या मांडत होते। आंदोलकांशी चर्चा करून त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी पंचायत समितीचे काही अधिकारी बाहेर आले, मात्र आंदोलकांच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात न घेता संबंधित अधिकारी आंदोलकांकडे पाहून हसत उभे राहिले। अधिकाऱ्यांचा हा उपहासात्मक आव आणून हसण्याचा प्रकार पाहून आंदोलक अत्यंत संतप्त झाले। त्यांनी प्रशासनाच्या या असंवेदनशील धोरणाचा तीव्र निषेध करत थेट अधिकाऱ्यांच्या दिशेने धाव घेतली। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे आणि आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला। पोलिसांनी सुरक्षेचे कडे करून संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षितपणे पंचायत समितीच्या इमारतीत नेले। या दरम्यान संतप्त आंदोलकांनी अधिकाऱ्यांच्या दिशेने चप्पल फेकून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। काही आंदोलकांनी रोषाच्या भरात पंचायत समितीचे मुख्य गेट ओलांडून आत प्रवेश करण्याचा आणि अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली। घटनेचे गांभीर्य ओळखून मिरज पंचायत समिती परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून जमावाला पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर आंदोलन पुन्हा शांततेत सुरू करण्यात आले। एकंदरीतच अधिकाऱ्यांच्या या वर्तनामुळे आंदोलकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे।